नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे मॉस मधला एक टाइप आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सर्क्युलर सेक्शन। बघा त्यातला एक क्वेश्चन, डिटरमाइन पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सर्क्युलर सेक्शन। बघा तुम्हाला इथं पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे। बघा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच IP म्हणजेच काय Ix प्लस Iy ह्या दोघांची एडिशन। सर्क्युलर सेक्शन ऑफ डायमीटर, बघा तुम्हाला डायमीटर दिलाय म्हणजे कॅपिटल D 100 मिलीमीटर आणि इंटरनल डायमीटर जो आहे तो बघा इथं 80 मिलीमीटर। बघा हॉलो असल्यामुळे एक एक्सटर्नल डायमीटर असणार आहे आणि एक इंटरनल तुमच्याकडे डायमीटर असणार आहे। तर लक्षात घ्या आपल्याला Ix बघा याच्यामध्ये दोन्ही पण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला जो आहे तो कॉमन आहे x ऍक्सिस साठी आणि y ऍक्सिस साठी। बघा हॉलो असल्यामुळे फॉर्म्युला बघा चेंजेस π/64 इनटू कॅपिटल D रेज टू 4 मायनस स्मॉल d रेज टू 4। बघा π/64 इनटू बघा कॅपिटल D 100 रेज टू 4 मायनस स्मॉल d 80 रेज टू 4। बघा याचं कॅल्क्युलेशन करा। π/64 into 100 raised to 4 minus 80 raised to 4। बघा याचा आन्सर 2.898 into 10 raised to 6 मिलीमीटर रेज टू 4। बघा अशा पद्धतीने Ix आणि Iyy आपण फाइंड आउट केला, बट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया। बघा पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला Ix प्लस Iyy। बघा दोघांचा आन्सर सेम असल्यामुळे आपण काय करू 2 इनटू दोघांचा आन्सर कॉमनच होतं म्हणून दोघांपैकी कुठलाही एक्स ऍक्सिस घ्या। बघा 2 इनटू बघा Ix समजा 2.898 into 10 raised to 6। बघा आलेल्या आन्सरला इंटू किती मल्टिपल करा 2 म्हणजे येणारे आन्सर आपल्याकडे असणार आहे 5.796 into 10 raised to 6 मिलीमीटर रेज टू 4। किंवा अल्टरनेटिव्हली तुम्ही Ix ची व्हॅल्यू 2.898 into 10 raised to 6 प्लस परत Iy ची व्हॅल्यू सुद्धा तुम्ही तीच व्हॅल्यू पुट अप करून दोघांची एडिशन करून तुम्ही करू शकता, पण दोघांचा आन्सर सेम असल्यामुळे मी इंटू 2 लावून ते आन्सर फाइंड आउट केला। नेक्स्ट एक्झाम्पल, कॅल्क्युलेट रेडियस ऑफ गायरेशन। बघा तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट करायचंय म्हणजेच के तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ऑफ अ स्टील पाईप हॅव्हिंग एक्सटर्नल डायमीटर। एक्सटर्नल डायमीटर म्हणजे कॅपिटल D बघा 22 मिलीमीटर and internal diameter म्हणजे स्मॉल d 16 मिलीमीटर। आलं लक्षात? बघा मग तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय फॉर्म्युला आहे √I/A म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन टोटल एरिया। बघा अशा पद्धतीने हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करणार आहोत। बघा त्या अगोदर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, तर बघा Ix is equal to Iyy। बघा फॉर्म्युला π/64 बघा हॉलो असल्यामुळे कॅपिटल D रेज टू 4 मायनस स्मॉल d रेज टू 4। बघा π/64 बघा कॅपिटल D 22 बघा 22 रेज टू 4 मायनस स्मॉल d बघा इंटरनल डायमीटर 16 रेज टू 4। बघा याचं कॅल्क्युलेशन π/64 into 22 raised to 4 minus 16 raised to 4। बघा याचा आन्सर 8.28 into 10 raised to 3 मिलीमीटर रेज टू 4। बघा अशा पद्धतीने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया इथे फाइंड आउट केला। बघा त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एरिया। बघा एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला π/4 into d स्क्वेअर, हॉलो असल्यामुळे कॅपिटल D स्क्वेअर मायनस स्मॉल d स्क्वेअर। बघा π/4
ब्रॅकेट मध्ये बघा कॅपिटल डी आहे आपल्याकडे 22 स्क्वेअर मायनस स्मॉल डी बघा 16 स्क्वेअर बघा पाय बाय 4 इंटू 22 स्क्वेअर मायनस 16 स्क्वेअर बघा याचं जे आन्सर आपल्याकडे आहे एरियाचं 179.07 मिलीमीटर स्क्वेअर, कारण एरिया हा स्क्वेअर मध्ये असतो बघा एरियाचं युनिट. त्यानंतर बघा तुमच्याकडे आता मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा आहे आणि एरिया सुद्धा आहे. आता आपण रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला अप्लाय करा. बघा नाव k इज इक्वल टू अंडर रूट I अपॉन a. बघा अंडर रूट I ची व्हॅल्यू बघा 8.28 into 10⁻³ divided by 179.07. बघा इथं 8.28 into 10⁻³ divided by 179.07 रूट आन्सर. बघा याचं जे आन्सर आहे रेडियस ऑफ गायरेशन आपल्याकडे निघतोय 6.79 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण त्याचा रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट केला. नेक्स्ट सम बघा फाइंड द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तुम्हाला IP हा एक तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर बघा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सर्क्युलर सेक्शन. बघा हा एक हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे हॅव्हिंग एक्सटर्नल डायमीटर. तुम्हाला एक्सटर्नल डायमीटर म्हणजे कॅपिटल डी दिलेला आहे 100 mm अँड थिकनेस तुम्हाला दिली थिकनेस म्हणजे स्मॉल टी 10 मिलीमीटर. ऑल्सो फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन. बघा तुम्हाला इथे एक रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला फाइंड आउट करायची. आता लक्षात घ्या बघा अशा पद्धतीने समजा हा एक हॉलो सर्क्युलर सेक्शन एक्सटर्नल तुम्हाला डायमीटर माहिती एक्सटर्नल डायमीटर आपल्याकडे आहे 100 मिलीमीटर. बघा हा आहे इंटरनल. बघा ही जी आहे थिकनेस ही किती आहे 10 मिलीमीटर. लक्षात बघा मग स्मॉल डी काढा. स्मॉल डी इज इक्वल टू कॅपिटल डी मायनस 2 इंटू टी. बघा इकडची थिकनेस आणि ही एक थिकनेस अशी डबल थिकनेस आहे म्हणून 2t म्हणजे 100 मायनस 2 इंटू थिकनेस किती आपल्याकडे 10 म्हणजे 100 मायनस 2 इंटू 10 20 म्हणजे स्मॉल डी आपल्याकडे आहे 80 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने कॅपिटल डी आणि स्मॉल डी आपल्याकडे फाइंड आउट आहे. बघा IP काढा म्हणजेच पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. मग पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया साठी आपल्याला Ixx आणि Iyy आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. बघा Ixx इज इक्वल टू Iyy बघा पाय बाय 64 इंटू d⁴ मायनस स्मॉल d⁴ पाय बाय 64 इंटू कॅपिटल डी 100⁴ मायनस इंटरनल बघा 80⁴. बघा याचं कॅल्क्युलेशन पाय अपॉन 64 इंटू 100⁴ मायनस बघा इथे पाय बाय 64 इंटू 100⁴ मायनस 80⁴. बघा याचा आन्सर आहे आपल्याकडे 2.898 इंटू 10⁶ मिलीमीटर⁴. बघा आपण मग पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला IP इज इक्वल टू Ixx प्लस Iyy. बघा आपण दोघांचा आन्सर कॉमन असल्यामुळे आपण काय करू 2 इंटू बघा याचा आन्सर लिहा 2.898 इंटू 10⁶. बघा आलेल्या आन्सरला इंटू 2 मल्टिपल करा. बघा त्याचं जे आन्सर आहे 5.796 इंटू 10⁶ मिलीमीटर⁴. बघा अशा पद्धतीने आपण पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे रेडियस ऑफ गायरेशन.
बघा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला K इज इक्वल टू अंडर रूट I अपॉन एरिया. बघा आपल्याला आता एरिया फाइंड आउट करून घेऊ. बघा एरियाचा फॉर्म्युला एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. बघा पाय बाय 4 कॅपिटल डी 100 स्क्वेअर मायनस स्मॉल डी 80 स्क्वेअर. बघा याचं कॅल्क्युलेशन करा. पाय बाय 4 इंटू 100 स्क्वेअर मायनस 80 स्क्वेअर. बघा याचा आन्सर 2.827 इंटू 10⁻³ मिलीमीटर स्क्वेअर. बघा मग रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करा. I म्हणजेच आपला IXX किंवा IYY त्याची व्हॅल्यू आपल्याकडे 2.898 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय एरिया बघा 2.827 इंटू 10⁻³ बघा रेडियस ऑफ गायरेशन त्याची व्हॅल्यू बघा 2.898 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 2.827 इंटू 10⁻³ बघा अशा पद्धतीने रेडियस ऑफ गायरेशन जो आपल्याकडे आहे 1.025 इंटू 10⁻³ मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण रेडियस ऑफ गायरेशन इथं फाइंड आउट केलं. बघा इथे आपण 2.898 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 2.827 इंटू 10⁻³ याचा आन्सर आपण काढलाय 1.025 इंटू 10⁻³ म्हणजे हे आहे आपलं रूट मध्ये. आणि लक्षात याचा आता आपण रूट काढून घ्या म्हणजे 1.025 इंटू 10⁻³ बघा याचं जे रूट मधला आन्सर आहे म्हणजे अशा पद्धतीने जो रेडियस ऑफ गायरेशन आपला निघतो तो आहे 32 मिलीमीटर. बघा मी इथे विसरून गेलो त्याचा रूट काढणं. आलेल्या आन्सरचा फक्त रूट फाइंड आउट करा. आला म्हणजे रूट निघाल्यानंतर तुम्हाला तुमचा रेडियस ऑफ गायरेशन इथे मिळेल म्हणजे 32 हे आपलं फायनल आन्सर आहे.